घ्या बघा. वाईफ चांगली आहे म्हणून तर माझी वाईफ आहे. आता आम्हाला नाही दिसत आहेत डोळ्यातले हावभाव. आलो. आम्हाला शब्द हवे. मला मुलगा का त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे. कारण मुलगी झाली तर माझं काव्यावरचं प्रेम वाटलं जाईल आणि मला ते प्रेम वाटायचं नाही, त्यामुळे मला मुलगा हवा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता लवकरच काव्याची चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. बरं, आता मला इथे पार्थ स्क्रिप्ट वाचत होता तेव्हा मला कळलं काहीतरी इंटरेस्टिंग असं आहे अपकमिंग एपिसोड्समध्ये. म्हणजे काय पार्थ, आम्हाला जरा स्निक पिक द्यायला आवडेल का? काय रोमॅन्टिक सीन्स पाहायला मिळणार आहेत की काय टशनवाले सीन्स? सिन्स दिव्या आता इन झाली आहे तेव्हापासून आमची काव्य जरा नाराज. पार्थ बिंग तो फारच रोमॅन्टिक असा तो नवरा आहे. तर त्याच ग्रीन फ्लॅग नवरा आहे आणि त्याला एकांत वगैरे असं नाही. तो अख्ख्या घरादारासमोर, आईसमोर, बाबांसमोर, अख्ख्या दुनियेसमोर तो रोमॅन्स करायला मागे पुढे सुट्टी देत नाही. तर तो आत्ता एक हे होतं काहीतरी रोमॅन्टिक आहे ते मी नाही सांगत. त्याच्यावरती आई येते आणि पाठीवर धपाटा मारते, अरे इथं तरी रोमॅन्स करू नको. त्याचंच फळ आता मिळणार आहे आपल्याला. वा वा वा. खूप क्यूट दिसतेस काव्या ॲज युजल. काय कॉम्प्लिमेंट देशील? म्हणजे वेगळी हवी आहे पण काहीतरी कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट दिली ना तर मग त्या शब्दाला किंमत राहत नाही. बरोबर आहे ना? ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट द्यायला शब्दांची गरज नसावी. डोळ्यातले हावभाव माणसाने टिपावे आणि समजून जावं. आता आम्हाला नाही दिसत आहेत डोळ्यातले हावभाव. आलो. आम्हाला शब्द हवे. सुंदर, सालस, जाऊ दे ते. तुझ्या नवऱ्याने तुला कधी काय कॉम्प्लिमेंट दिली सगळ्यात बेस्ट? माझं लग्नच नाही झालं. बरं, तुझा तू बॉय नाहीये. अरे खरंच नाहीये. आपण ज्ञानदालाच विचारूया. माझा इंटरव्ह्यू सुरू केलाय तुम्ही त्यांनी. हे ऑफ कॅमेरा बोलूया आपण. नाही. मला सांग, तुला आतापर्यंत सगळ्यात जास्त छान कॉम्प्लिमेंट कोणी दिली आहे? कोणीतरी दिली असेल ना, एक मुलगा असेलच ना. म्हणजे मुलगा ॲज सच नाही, मुलीही कॉम्प्लिमेंट देतात. म्हणजे मुलीही देऊ शकतात. बेस्ट कॉम्प्लिमेंट काय दिली तुला आतापर्यंत? तुझी स्माईल खूप छान आहे, की खूप चिअरफुल वाटतं. म्हणजे तुझी वाईब खूप छान आहे. ही आय गेस ही खूप छान कॉम्प्लिमेंट. घ्या बघा. वाईफ चांगली आहे म्हणून तर माझी वाईफ आहे. आणि आमच्या दोघांची वाईफ मॅच झाली आहे म्हणून आता बाळ होणार आहे. काय आहे आमचे तेच जे काव्या बोलली आहे, आमचे गुण कमी, अवगुण जास्त गुळलेले आहेत. तर त्याच्यामुळे अवगुणाची हे नसावी ना, काय म्हणतात ते, कॉम्प्लिमेंट नसावी. पण आता पार्थ तर आता म्हणजे तर दिव्या आल्यापासून थोडंसं काव्याला असं झालंय. पण आहे ना थोडंसं काव्यालाही म्हणजे पॉझिटिव्ह झाली आहे. एक्सप्रेशन थ्रू दाखवलं काव्याला पण समज झालं. पॉझिटिव्ह झाली आहे काव्या दिव्या आल्यापासून, राईट. पण ही जोडी आम्हाला सगळ्यांनाच आवडते, राईट. पण आत्ता सगळे हर्षदचे फॅन्सही कमेंटमध्ये पाहायला मिळतात. हर्षद आणि पार्थमध्ये स्पेसिफिकली काय साम्य आहे त्यांच्या बिहेवियर? हर्षद आणि पार्थच्या बिहेवियरमध्ये साम्य. दोघंही खूप मोजकं बोलतात, टू द पॉईंट बोलतात. दोघंही फॅमिली मॅन आहेत. फॅमिली कम्स फर्स्ट. पार्थचं काव्यावर आणि हर्षदचं ज्ञानदावर प्रेम आहे. ग्रीन फ्लॅग नवरा आहे. हा लुक दोघांनाही स्वयंपाक करायला आवडतो. त्याला खूप आवडतं बनवायला. हर्षद पण एकदम प्रो आहे. योग यावा आम्हाला जिजूंच्या हातचं खाण्याचा. पण आता हरिया हे चोर ओटी वगैरे ना मालिकेमध्ये, म्हणजे मुलं ह्या बाबतीत जरा कुठेतरी माहिती आहे त्यांना थोडेसे बॅकवर्ड असतात की हे असं पण होतं का. विजय, रिअल लाईफमध्ये तर तू बाबा आहेस, तर एक क्लिशे प्रश्न मी विचारते. पण
तेव्हा हे सगळं नवीन नवीन असतं ना, पण आपण प्रत्येक मोमेंट एन्जॉय करतो. आणि मला असं वाटतं देशमुख कुटुंबामध्ये प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन होतंच. किती तुम्ही दोघंही सेलिब्रेशन फ्रीक आहात की नाही, छोटी गोष्टसुद्धा आपण सेलिब्रेट करायची. हो, सेलिब्रेशन फ्रीक हा खूप चांगला शब्द वापरलायस तू. देशमुख कुटुंब खरंच सेलिब्रेशन फ्रीक आहेत. हो हो, डेफिनेटली. पर्सनली ती तिकडे नाशिकला असल्यामुळे मला नाही खरं एन्जॉय करता आली, पण मी असतो तर खूप एन्जॉय केली असते. जे काही ते व्हिडिओ कॉलवर मी एन्जॉय केली आज, नाही असं नाही, पण प्रत्यक्ष तिथं असणं आणि फोन कॉलवर किंवा व्हिडिओ कॉलवर तिथे अवेलेबल, ते थोडं फरक पडतोच ना. पण एन्जॉय केलं आहे खूप. आजचा हा लूक गेलाय हर्षदपर्यंत, तिथून कॉम्प्लिमेंट आली आहे? नाही गेलाय अजून. हो हो हो. नाही, पण त्याचं आहे ना, बिईंग अ DOP एस्थेटिक्सकडे आधी लक्ष जातं. त्यामुळे ही इज माय बिगेस्ट क्रिटिक ऑल्सो. म्हणजे हे असंपेक्षा थोडं ते त्या फ्रेममध्ये चांगलं दिसेल असाही तो कधी कधी विचार करतो. पण त्याला ना, मी जितकी कमी मेकअप करेन आणि जितकी कमी रेडी होईन तितकं त्याला आवडतं आजकाल. हे आता हे असं सगळं बघतो ना मी टीव्हीवर, आता अजून परत घरी आणि तू मेकअप बिकअप कशाला, नको. असं होतं. झालंय का की हर्षदने काहीतरी लुकमध्ये तू पाठवलाय जस्ट आणि चेंजेस सांगितले की हे बेटर वाटेल असं, हो, आणि तू केलंयस ऑल द टाइम. हा नेकलेस जरा फारच गॉडी वाटतोय, हे काढून बघ जरा अजून चांगले टिकले. खूप मोठी नाही का लावली आहेस तू ज्ञानदा? साडीचा रंग वेगळी दुसरा कुठला काही ऑप्शन नाही आहे असं बरेचदा. नाही, केस खूपच चप्पू वाटतात, काहीतरी वेगळी कर ना हेअरस्टाईल. पण आय बेट की तुला हे सगळं ऐकताना खूप भारी वाटत असेल ना. मुलींना आपल्याला डिटेल्स हवे असतात की तू सांग, फक्त मस्त दिसते नाही पण अजून सांग की काय चेंजेस करू. आय एम शुअर तू हे एन्जॉय करत असशील. सो आता चोरोटीचे सीन्स आहेत, बराच काही ड्रामा आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. मी अजून क्लिशे प्रश्न विचारत नाही आणि तुम्हाला ऑकवर्ड नाही करत, बट ऑल द बेस्ट गाईज. खूप एन्जॉय करतो आम्ही सगळे ट्रॅक्स, त्यासाठी थँक्यू की तुम्ही आमच्यापर्यंत इतकी छान छान मोमेंट्स आणताय, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. निमंत्रण म्हणजे द्यायचं नसतं असं, खरं तर चोरोटी गपचूप भरायची असते, पण तरी एपिसोड बघण्यासाठी देताय. मी फार असा या बाबतीत मी चोरोटी असल्यामुळे फार चोरून करणाऱ्यातला आहे. तरी ही चोरोटी आता पुढच्या 2 दिवसात टेलिकास्ट होईल, तरी तुम्ही गुपचूप बघा ही, बाकी कोणाला सांगू नका, कारण हे रिव्हील करायचं नसतं. चोरोटी असू दे, पण आमच्या प्रेग्नन्सीच्या पूर्ण प्रवासाचे साक्षीदार व्हा. आणि काव्यार्थच्या बाळाला, जीवनदिनीच्या प्रवासात जे काही होणार आहे त्याला तुमचे आशीर्वाद असेच असू दे. सगळं देशमुख कुटुंबामध्ये साग्रसंगीत आणि सुखावह पार पडू दे, आणि तुम्हाला ते सगळे एपिसोड्स आवडो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. असंच आमच्यावर प्रेम करत राहा. पण ॲज अ ऑडियन्स ना, आम्हाला असं म्हणजे प्रत्येकाने जे आपली इच्छा असते ना ते कमेंटमध्ये सांगतात की हे आता असं होईल तसं होईल. बट तुम्हाला जेन्युइनली काय वाटतं पार्थ काव्याला, ॲज ऑडियन्स सांगा, पार्थ काव्याला काय होईल, मुलगा की मुलगी? मला मुलगा. का? त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे. कारण मुलगी झाली तर माझं काव्यावरचं प्रेम वाटलं जाईल, आणि मला ते प्रेम वाटायचं नाही, त्यामुळे मला मुलगा हवा आहे. त्या कारणासाठी मुलगा हवा आहे. मुलगा होईल असं मलाही वाटतंय, मुलगा होईल. काही हिंट नाही आहे, त्यांना जे वाटतं ते बोललेत. पण थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. थँक्यू.